नमस्कार. मराठी नाटक, चित्रपट व मालिका अशा तीनही माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील राजशेखर यांच्या बाबतीत एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती. पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील. स्वप्नील राजशेखर हे सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अधिपतीचे वडील चारुहास हे पात्र साकारत आहेत. ते दिवंगत अभिनेते राजशेखर यांचे चिरंजीव आहेत. राजशेखर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. राजशेखर यांचं 25 डिसेंबर 2005 रोजी निधन झाले. आज त्यांना जाऊन 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र वडिलांच्या आठवणीत भावुक होत स्वप्नील यांनी पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. काळ सरत राहिला, वर्ष उलटत राहिली, आयुष्य पुढे सरकत राहिलं, सुखदुःख येत राहिली, पण 25 डिसेंबर 2005च्या सकाळी पोटात आणि आयुष्यात पडलेला खड्डा आजही तसाच आहे. तो भरला नाही आणि भरणारही नाही कधी. डोक्यावरचं आभाळ फाटलं, पायाखालची जमीन निसटली, पोकळी निर्माण झाली. या आणि अशा पुस्तकी उपमा किती थिट्ट्या आहेत हे क्षणोक्षणी जाणवावं असं फिलिंग आहे आपला बाप या जगात नसल्याचं. मी आहे रे, तू जिंकलास, हरलास, पडलास, चुकलास, माती खाल्लीस, रडलास, सगळ्यात मी आहे तुझ्या बरोबर हे सांगणारा. बाकी तो चलता है दुनिया है. खलनायकाची भूमिका उत्तम प्रकारे करणारा एकमेव चांगला कलाकार म्हणून राजशेखर यांची ओळख होती. त्यांच्या अशा जाण्याने मराठी सृष्टीसह त्यांच्या कुटुंबियांना मोठा फटका बसला आहे. तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे राजशेखर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.